नमस्कार शेतकरी मित्रांनो, पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थितीमध्ये जोखमी अंतर्गत परभणी जिल्ह्यातील सर्व 52 मंडळातील खरीप हंगामातील सोयाबीन, कपाशी, तूर पीक विमाधारक शेतकऱ्यांना संभाव्य विमा परतावा रकमेच्या 25% मर्यादेत अग्रिम पीक विमा रकमेस देण्याचे आदेश आता जिल्हाधिकारी रघुनाथ गावंडे यांनी दिले आहेत। नमस्कार, मी सचिन परत एकदा तुमचं स्वागत करतो। चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल सबस्क्राइब करून ठेवा, व्हिडिओला लाईक करायला मुळीच विसरू नका, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला मिळत असतील। आता हा जो काही पीक विमा आहे 25% अग्रिम पीक विमा याबाबतची अधिसूचना देखील काढण्यात आलेली आहे आणि या अधिसूचनेमध्ये जे काही जिल्ह्यातील 7,12,867 शेतकऱ्यांना सुमारे 300 कोटी रुपयांवर अग्रिम विमा मिळू शकणार आहे, अशी माहिती आता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील उपसंचालक महादेव लोंढे यांनी सांगितले। मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थितीमध्ये अंतर्गत पूर, पावसाची खंड, दुष्काळ, कीड व रोगांचा प्रादुर्भाव आदी बाबींमुळे अधिसूचना मंडळातील पिकांच्या अपेक्षित उत्पादनामध्ये गत 7 वर्षातील सरासरी उत्पादनाच्या तुलनेत 50% जास्त घट अपेक्षित असेल तर येणाऱ्या विमा नुकसान भरपाईच्या 25% मर्यादेत शेतकऱ्यांना अग्रिम रक्कम देण्याची तरतूद यंदा आहे। यंदा परभणी जिल्ह्यातील अनेक वेळा अतिवृष्टी झाली आणि त्या अतिवृष्टीच्या परिणामी हे अग्रिम देण्यात येत आहे। जास्त पावसामुळे कपाशी, तूर पिकामध्ये मूळचूक जी काही झाली, परत त्यांच्यामध्ये नुकसान झालं, किडी झाली, त्याच्या पातळी आणि जी काही नुकसान भरपाईची पातळी होती ती ओलांडली गेली। पिकांच्या उत्पादनामध्ये सरासरी उत्पादनाच्या तुलनेत 50%हून अधिक घट ही आली आणि त्या पर्जन्यातील असाधारणता, तफावत, नैसर्गिक आपत्ती, पूर परिस्थितीमुळे 25%पेक्षा जास्त बाधित क्षेत्र या परिस्थितीमध्ये सूचना आधारद्वारे या शासन व विमा कंपनी प्रतिनिधी यांच्या संयुक्त पाहणीनुसार जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी सोयाबीन, कपाशी, तूर या 3 पिकांच्या संभाव्य पीक विमा परतावा रकमेच्या 25% अग्रिम रक्कम शेतकऱ्यांना देण्यासाठी ICICI लॉम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांना आदेश देण्यात आले। ही अधिसूचना जारी झाल्यापासून 1 महिन्याच्या आत, परंतु राज्य व केंद्र शासन प्रथम विमा हप्ता प्राप्त झाल्यानंतर या तरतुदीनुसार सोयाबीन, कपाशी, तूर या पिकांकरिता सर्व विमाधारक शेतकऱ्यांना रक्कम त्यांच्या खात्यावर 25% अग्रिम ही जमा करण्याचे आदेश आता देण्यात आले। आता ही जी काही मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती होती, या परिस्थितीमध्ये विमाधारक शेतकऱ्यांना, पीक विमाधारक शेतकऱ्यांची संख्या खूप काही होती आणि म्हणूनच जर विचार केला तर सोयाबीनसाठी 4,50,630 शेतकरी आहेत, कपाशीसाठी 1,60,120 शेतकरी आहेत, तर तूरसाठी 1,02,117 शेतकरी आहेत। हे टोटल शेतकरी मिळून यांना सगळ्यांना हा 25% अग्रिम आता देण्याचा जिल्हाधिकारी यांनी आदेश दिलेत। आता या जे काही 2 कंपन्या या 2 कंपन्यांना 1 महिन्याच्या आतमध्ये शेतकऱ्यांना हे पैसे डिपॉझिट करावे लागणार आहेत मित्रांनो। सो हे असे 52 महसूल मंडळ आहेत परभणी जिल्ह्यामधील की ज्यांना हे सगळे पैसे मिळतील। चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करायला मुळीच विसरू नका। धन्यवाद।